नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तविश्व बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कुणबी पुरावे शोध मोहीम जोरात सुरू. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात एकाच दिवशी 46,500 अभिलेखे तपासणी. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातील मदत कक्षास भेट देत केली तपासणी कामाची पाहणी. अनेक वर्षानंतर सोलापूर महापालिकेत 226 पदांची भरती. अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील पदांचा समावेश. ऑनलाईन अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन. आणि पोलिसांना सायबर सुरक्षेचे देण्यात आले धडे. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सोलापूर विद्यापीठ आणि क्विक हिल फाउंडेशनचा उपक्रम. राज्य शासनाने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात युद्ध पातळीवर मोहीम सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन मराठा कुणबी पुरावे मदत कक्षास भेट देऊन कक्षाच्या वतीने तपासणी करत असलेल्या अभिलेखाची पाहणी करत आहेत. 9 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 8:30 वाजता जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील कक्षास भेट दिली असता तेथील अभिलेख शोध मोहिमेची माहिती घेतली. दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील 20 सदस्यांनी सकाळी 9:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत एकाच दिवसात 46,500 जुनी अभिलेखे तपासणी केली. या अभिलेखात मराठी भाषा व मोडी लिपी भाषेतून मराठा कुणबी नोंदी आढळून येत आहेत. दक्षिण तहसील कार्यालयाने एकाच दिवसात 46,000 पेक्षा जास्त महसुली अभिलेखाची तपासणी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून दक्षिण तहसीलदार व त्यांच्या टीमचे कौतुक केले. दक्षिण तहसील कार्यालयाने महसूल विभागाचे रेकॉर्ड, जन्म मृत्यू नोंदणी रजिस्टर, क.ड. ई पत्रक, सर्व्हे नंबर, उतारे या अभिलेखाची तपासणी केली. यामध्ये मराठी तसेच मोडी लिपीमध्ये मराठा कुणबी मराठा जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख तपासणी पथकाला मराठा कुणबी नोंदी अभिलेखात कशा पद्धतीने तपासाव्यात तसेच मोडी लिपीत मराठा कुणबी शब्द कशा पद्धतीने आहे याबाबत माहिती दिली. दक्षिण तहसील कार्यालयात नोंदी तपासणीचे काम चांगले सुरू असून जिल्ह्यात सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोंदीमध्ये मराठा कुणबी जातीच्या नोंदीचा अधिक गतीने व सूक्ष्मपणे शोध घ्यावा. तसेच नागरिकांनीही त्यांच्याकडे मराठा कुणबी नोंदी असलेली जुनी अभिलेखे असतील तर त्याबाबत मदत कक्षास माहिती द्यावी असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल उदुमले, दक्षिण तहसीलदार किरण जमदाडे, निवासी नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे, नोडल अधिकारी नायब तहसीलदार दत्ता गायकवाड, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, महसूलचे अन्य कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी 226 पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक वर्षांनंतर अखेर सोलापूर महापालिकेत भरती करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील एकूण 226 पदांचा समावेश आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी 226 पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्त महापालिका प्रशासनाकडून या मेगा भरतीचा धमाका उडवण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अराजपत्रित ते गट ड यामधील विविध 26 संवर्गांकरता जागा भरण्यात येत आहेत. प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात आली आहे. विविध पदांसाठी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत. www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. या जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाच्या पदाचे पदनाम, वेतन श्रेणी, पदसंख्या याचा तपशील याप्रमाणे. विविध पदांची माहिती तसेच त्यांची वेतन श्रेणी आदींची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे
यांनी जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून बिंदू नामावली मंजुरीसह या रिक्त पदभरती संदर्भात आवश्यक ती तयारी महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही भरती प्रक्रिया शासन आदेशानुसार TCS या कंपनीच्या मार्फत राबवण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. मी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन, अशा महापालिकेच्या वतीने शपथ स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. मी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन यासह पर्यावरण रक्षणाची शपथ घेत महापालिकेच्या वतीने शपथ स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. एकच लक्ष शहर स्वच्छचा संदेश याद्वारे देण्यात आला. सोलापूर महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरिक 2.0 या अंतर्गत या शपथ स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ महापालिका आवारात आय लव्ह सोलापूर सेल्फी पॉइंट जवळ करण्यात आला. यावेळी महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सफाई अधीक्षक अनिल सराटे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. मी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळेन, पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करेन, मी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन ही शपथ वाचून फलकावर उपस्थितांनी स्वाक्षरी केली. याद्वारे एकच लक्ष शहर स्वच्छ लक्ष तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. याप्रमाणे शहरात विविध ठिकाणी ही शपथ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी आणि पर्यावरण रक्षणासंदर्भात शहरवासियांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी विविध ठिकाणी या मोहिमेत स्वाक्षरी करून सहभाग नोंदवावा, पर्यावरण रक्षणाचा कृतीशील निर्धार करावा असे आवाहन महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी केले. दरम्यान गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अमृत 2.0 अंतर्गत 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत जलदिवाळी साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून पाण्यासाठी महिलांसाठी पाणी अभियान राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दरम्यान बचत गटाच्या महिलांसाठी शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रास भेट उपक्रम राबवण्यात येत आहे असेही उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने अग्निशामक, आरोग्य, पाणी पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेकडील आकृतीबंधानुसार एकूण 4,612 इतकी मंजूर असून त्यापैकी 1,172 पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांपैकी सरळ सेवेने भरती करावयाची 1,001 इतकी पदे रिक्त आहेत. यामध्ये विविध एकाकी पदे तसेच अग्निशामक, आरोग्य, पाणी पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते वर्ग 4 मधील पदांचा समावेश आहे. प्रशासकीय कामकाज सुरळीत व प्रभावीपणे राबवण्याकरता तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने 340 पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली. दरम्यान यातील मानधनावरील कनिष्ठ अभियंता व इतर पदांवरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने ही काही पदे या भरतीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अखेर एकूण विविध 226 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरातीद्वारे ऑनलाईन अर्जही मागवण्यात आले आहेत. वाढदिवसाचा अपव्यय खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांसाठी मित्रपरिवाराकडून सायकलची अनोखी भेट देण्यात आली. समाजामध्ये शिक्षणाच्या प्रति महत्त्व वाढत आहे. प्रत्येक घटकातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे व पुढे गेला पाहिजे, परंतु वाडी वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून काही कारणास्तव वंचित राहावे लागत आहे आणि तीच गरज ओळखून आपल्या मित्राचा वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पुढाकाराने साजरा केला. कुठलाही केक नाही, पार्टी नाही. आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्रपरिवार एकत्र येत एका गरजू होतकरू विद्यार्थ्याला नवीन सायकल भेट म्हणून दिली. विश्वजित वाघमारे हा इयत्ता 9वी मध्ये शिकत असून त्याची शाळा दूर असल्या कारणाने शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत होती. याच कारणाने त्याची शाळेतील अनुपस्थिती वाढली होती. जेव्हा कारणांचा शोध घेतला तेव्हा कळले की शाळा व घराचे अंतर दूर असल्या कारणाने तो शाळेत जात नव्हता. त्याचे शिक्षण थांबू नये म्हणून प्राध्यापक विक्रमसिंह बायस, संतोष सुतार यांनी ही बाब विजयराज बाहेती यांच्या निदर्शनास आणून दिली. तात्काळ त्यांनी या गोष्टीची दखल घेत त्यांच्या मित्रपरिवारास याबाबतीत चर्चा केली व कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता होकार दिला व आपले मित्र रमेश वायचळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सायकल उपलब्ध करून दिली. दरम्यान सायकल भेट म्हणून देताना विजयराज बाहेती, रमेश वायचळ, विजय जाधव, संतोष सुतार, प्राध्यापक विक्रमसिंह बायस, उमाकांत येलका, मोहसिन शेख, विद्यार्थ्याचे पालक तमन्ना वाघमारे उपस्थित होते. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध प्रकरणात सरकारी वकिलांनी न्यायालयाने निर्णय दिलेल्या 58 प्रकरणाचा सूक्ष्मपणे अभ्यास करून आरोपी न्यायालयात निर्दोष का सुटतात, तपासात त्रुटी आहेत का
याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील 15 दिवसात सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत शहर पोलीस 6 व ग्रामीण पोलीस 30 व त्यापूर्वीचे 7 असे एकूण 43 गुन्हे तपासासाठी प्रलंबित आहेत. तरी पोलीस विभागाने तपासावर असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा त्वरित करावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, सरकारी वकील कुरुडकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी काटकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह सर्व नगरपालिका मुख्याधिकारी, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले, अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांपैकी 1 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत न्यायालयाने 98 गुन्ह्यात निर्णय दिलेला आहे. त्यानुसार 8 गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झालेली असून 50 गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आहेत. तर या अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयाने निर्णय दिलेल्या 58 प्रकरणाचा सूक्ष्मपणे अभ्यास करून आरोपी न्यायालयात निर्दोष का सुटतात, तपासात त्रुटी आहेत का याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील 15 दिवसात सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सोलापूर विद्यापीठ आणि क्विक हिल फाउंडेशन मार्फत पोलिसांना सायबर सुरक्षेचे धडे देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल, क्विक हिल फाउंडेशन पुणे व महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संगणकशास्त्र संकुलातील विद्यार्थी आणि उपस्थित पोलीस बांधवांना सायबर सिक्युरिटीचे धडे दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर R.S. मेंते यांनी प्रास्ताविक केले. संगणकशास्त्र संकुलातील पंकज गुरव, चरिता जवळकोटी, प्रशांत यादव या विद्यार्थ्यांनी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विषयावर व्याख्याने दिली. या व्याख्यानामध्ये त्यांनी आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल उदाहरणाद्वारे माहिती दिली. अशा प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून याबद्दल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबरवरून आलेल्या फोन कॉल्सची पडताळणी करून घ्यावी, व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी, त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉंग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी. आपली माहिती ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले. मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी साधनांवर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा. ज्योती इंगोले हिने मोबाईलमधील विविध सेटिंग्सची माहिती दिली. वैष्णवी स्वने हिने सर्वांना सायबर सुरक्षिततेची शपथ दिली. कपिल कोळवले या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, संकुलाचे संचालक प्राध्यापक V.B. घुटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडूकर, उपप्राचार्य अनुराधा उदमले, क्विक हिल फाउंडेशनचे अजय शिर्के, सुगंधा दानी व गायत्री पवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात उपप्राचार्य अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक महादेव नाईकवाडे, लोणकर सर, इतर पदाधिकारी व एकूण 1400 पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कुणबी पुरावे शोध मोहीम जोरात सुरू. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात एकाच दिवशी 46,500 अभिलेखे तपासणी. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातील मदत कक्षास भेट देत केली तपासणी कामाची पाहणी. अनेक वर्षानंतर सोलापूर महापालिकेत 226 पदांची भरती. अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील पदांचा समावेश. ऑनलाईन अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन. आणि पोलिसांना सायबर सुरक्षेचे देण्यात आले धडे. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सोलापूर विद्यापीठ आणि क्विक हिल फाउंडेशनचा उपक्रम. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.